राज्य आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांच्या आदेशाने आत्ता होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, त्याच्यामध्ये जो काळा बाजार मतांचा पैशांचा पाऊस जो पाडण्यात आला, याच्या विरोधामध्ये पूर्ण राज्यामध्ये एकाच वेळेस एकाच दिवशी आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे आंदोलन केलं जात आहे. त्याचा विरोध आंदोलन यासाठी म्हणता येईल कारण 20 तारखेला ज्या वोटिंग काउंट केलं जातं शेवट जो आहे त्याचा आणि काउंटिंग सुरू करण्याचा जो 23 तारखेचा दिवस आहे, याच्यामध्ये जवळजवळ 76 लाख वोटिंगचा जो भर पडलेला आहे. 20 तारीख ते 23 तारीख या दरम्यान काय झालं असं एक घोडबंगाल जे याच्यामुळे निवडणूक आयोगावरती आक्षेप केला जात आहे, आक्षेप नोंदवला जात आहे. तर याचं विश्लेषण हे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. हा जो काळा बाजार मतांचा झालेला आहे हा कसा झाला याचं उत्तर देणं हे त्याचं दायित्व आहे. यासाठी आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंतीवजा इशारा देत आहोत की जर तुम्ही तात्काळ याचा शोध लावला नाही तर याचे गंभीर परिणाम हे तुम्हाला न्यायालयात आणि रस्त्यावर दिसायला मिळतील, असं पक्षातर्फे मी इथं नोंदवू इच्छितो. होतं काय ना की तुम्ही जी प्रक्रिया राबवत आहेत याच्यामध्ये अनेक तुम्हाला जर निवडणूक आयोग आक्षेप घेतला जात असेल तर निवडणूक आयोगाने त्याच्यावरती प्रक्रिया देणं गरजेचं असतं. पण निवडणूक आयोग हा सगळ्यांना काही याच्यावर उत्तर न देता निर्ढावलेला असं दिसत आहे. सरकारच्या कुठे ते प्रेशरमध्ये आहे का, केंद्र सरकार त्याच्यावर दबाव टाकत आहे का, राज्य सरकारचा दबाव आहे का, हे त्याच्यावर चेक केलं पाहिजे. कारण ही स्वायत्त संस्था आहे. जर भारतीय राज्यघटनेने यांना स्वायत्त संस्थेचा अधिकार दिलेला आहे, यांचं काम हे पूर्णपणे हे निपक्षपाती असलं पाहिजे. त्यांनी कुठल्याही पक्षाची बाजू घेतली नाही पाहिजे. जर तुम्ही या चांगल्या निवडणुका घेतल्या असत्या, मलाही कळत नाही आहे की EVM जर सगळीकडून विरोध होतोय तर निवडणूक आयोगाने त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. तुम्ही याचा कायदा बनवता, आम्हाला सांगता EVMमध्ये घोटाळा होऊ शकत नाही. जर घोटाळा होऊ शकत नाही तर मग EVM टॅम्परिंग करण्याचा जो प्रकार आहे, जो आमचे काही इंजिनियर्स ते करू इच्छितात, तर तुम्ही त्याच्यावर देशद्रोहाचा खटला का दाखल करता? मग का तुम्ही त्याला कायद्याने बंदी आणली? मग तुम्ही त्याच्यातनं असं स्पष्ट दिसत आहे की निवडणूक आयोग हे फक्त दाखवायच्या भूमिकेत आहे, म्हणजे मी मारल्यासारखं करेन, तुम्ही रडल्यासारखं करा. दुसरी गोष्ट, जर आम्ही EVMला का प्राधान्य दिलं होतं तर EVM यासाठी होतं की रिझल्ट लवकर लागेल, पटपट रिझल्ट लागेल लवकरच. मला एक कळत नाही आहे की आम्ही साधी भाजीची जुडी मार्केटमध्ये आणायला जातो तर 10 दुकानं 10 स्टॉल फिरतो, म्हणजे आम्हाला चांगली मिळावी म्हणून. की साधी भाजीची जुडी आणायची म्हटली तर आम्ही इतके 10 दुकानं 10 स्टॉल फिरत असू तर आम्हाला यात आमचं भवितव्य ज्यांच्या हातात द्यायचं ते सरकार बनवण्यासाठी आम्ही 10 दिवस वाट नाही बघू शकत. आणि जर तुमचा हेतू जर होता की तुमचा लवकर रिझल्ट लागला पाहिजे म्हणून तुम्ही EVMची स्थापना केली किंवा EVMला प्रोत्साहित केलं, तर मला एक सांगा, आत्ता निवडणुकीमध्ये 10-12 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण मॅन्डेट मिळाल्याच्या नंतर तुम्ही सरकार स्थापन करायला 10-12 दिवस का लावले? हा प्रश्न निर्माण होत नाही का? इथे बाकीचे जे दुसरे पक्ष आहेत, ज्या महाविकास आघाडीचे पक्ष, यांना हा प्रश्न पडू नये का? तर कुठे ना कुठे असं वाटतं की महाविकास आघाडी आणि महायुती यांचं काही संगनमत तर नाही आहे. हा प्रश्न जर महाराष्ट्र जनतेने विचारला तर यात काही वावगं ठरवू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि जर EVM जर तुम्हाला घोटाळा वाटत नाही तर त्यांनी स्पष्टपणे समोर त्या गोष्टी मांडाव्यात. त्याच्यात जर इलॉन मस्क नावाचा जो इतका मोठा उद्योगपती आहे तो म्हणतो की याच्यात काही ना काही टेम्परिंग होऊ शकतं, जर टेम्परिंग होऊ शकते तर तुम्ही त्याचं ॲक्सेप्ट करा. साधा पेजर असतो, तुम्ही म्हणता त्यात कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येत नाही, मग तुम्ही वोटिंग करत असताना मोबाईल बंदी का घेतली? याचं कारण देणार आहे का निवडणूक आयोग? कारण याच्या अगोदर आम्ही मोबाईल घेऊन जात होतो, ठप्पे मारले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम येत नव्हता त्याच्यामध्ये. आणि मलाही कळत नाही आहे की जर जगामधील प्रमुख देशांनी याला विरोध केलेला आहे, आपल्या आजूबाजूला असलेलं छोटं राज्य बांगलादेश आणि पाकिस्तानसुद्धा बॅलेट पेपरने निवडणूक घेत असेल तर आम्ही आपली कुठली अशी आधुनिकता आली आहे भारतामध्ये की जेणेकरून आम्हाला थोडंही चेन पडत नाही आहे? तर याचं उत्तर लवकरात लवकर निवडणूक आयोगाने द्यावं अशी आमची या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला, केंद्र सरकारला आणि महामहिम राष्ट्रपतींना हे निवेदन वजा आम्ही आजच्या मेमोरेंडमच्यानुसार आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो की राष्ट्रपतींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, जो तुमचा सर्वोच्च अधिकार आहे.
तो वापरावा आणि याचा जाब हा सरकारला निवडणूक आयोगाला विचारावा अशी या मेमोरंडमच्या माध्यमातून, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही ठाणा आणि महाराष्ट्रातील अनेक ठाणा आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून आम्ही हे निवेदन आज सादर करत आहोत. त्यासाठी आम्ही डॉक्टर सुरेश माने सर यांचे आभार मानतो की यांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे. आज निवडणुका संपल्यानंतर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर हे एकमेव नेतृत्व आहे की जे आज निवडणुका झाल्या सरकार बसल्या त्यांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही समाजासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी काम करणारे लोक आहोत, भारतीय संविधानाला मांडणारे लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान व्हावा या हेतूने आम्ही पुढे आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही न थांबणार कार्य आम्ही इथे सुरू केलेलं आहे. आता पुन्हा हे जर निवडणूक आयोगाने याच्यात काही दखल घेतली नाही तर हे आंदोलन असं उग्र आणि तीव्र करण्यात येईल हा इशारा वजा विनंती मी सरकारला आणि जिल्हाधिकाऱ्यांना देऊ इच्छितो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, उदात.